भोंदू खरात आता शिर्डी पोलिसांच्या ताब्यात. अहिल्यानगरमधील पुढारी होते संपर्कात. आता सगळं समोर येणार. भोंदू अशोक खरात अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे आणि आता या प्रकरणात मोठा खुलासा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मंडळी, नाशिक येथील अशोक खरात याला शिर्डी पोलिसांनी आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलं होतं. सोमवारी दुपारी त्याला ताब्यात घेऊन शिर्डीला आणण्यात आलं. मंगळवारी राहता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. खरात विरोधात शिर्डीत 2 गंभीर गुन्हे दाखल आहेत. एक म्हणजे जमीन घोटाळा आणि दुसरा म्हणजे पतसंस्थेत बनावट खाती उघडून आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप. या प्रकरणात त्याची पत्नी कल्पना खरात आणि इतर काही जणांचाही समावेश आहे. दरम्यान या प्रकरणात आणखी एक मोठी चर्चा रंगू लागली आहे. ती म्हणजे अहिल्यानगरमधील काही राजकीय पुढाऱ्यांचा खरातशी संपर्क होता का? पोलीस तपासात खरातचे अनेक कारनामे उघड झाले असून काही स्थानिक नेते त्यांच्या संपर्कात होते अशी चर्चा आहे. मात्र याबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही. आता खरात पुढील काही दिवस शिर्डी पोलिसांच्या कोठडीत राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे या काळात आणखी धक्कादायक माहिती समोर येऊ शकते. आता खरंच कोण कोण या प्रकरणात अडकणार आणि पुढे काय खुलासे होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.